बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी किल्ले रायगडावर तुतारी फुंकणारा माणूस या आपल्या नव्या निवडणूक चिन्हाचं अनावरण केलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतः पालखीतून रायगडावर पोहोचले होते। यावेळी पवार म्हणाले, ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे। जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल। राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल। सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे। या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले, परंतु रयतेचा राजा एकच झाला। सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे। शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारं राज्य होतं। आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे शरद पवार म्हणाले। निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे। संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे। तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे। या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय। या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया, असे आवाहन शरद पवार यांनी केले। शरद पवार यांनी आतापर्यंत केव्हाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही, पण आता संकट काळात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवत आहेत। त्यांना आज रायगडाची आठवण झाली। आतापर्यंत त्यांना शिवरायांचे नाव घेतल्यास मुस्लिमांची मते मिळत नाहीत असे वाटत होतं। अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे। या चिन्हाचे शनिवारी रायगडावर लॉन्चिंग करण्यात आले। पत्रकारांनी याविषयी राज ठाकरे यांना छेडले असता त्यांनी शरद पवार यांना शाब्दिक टोले लगावले। तुतारी चिन्ह मिळाले तर ती फुंका, मी काय करू त्याचे? तुम्हाला आठवत असेल तर मी एका मुलाखतीत शरद पवार यांना तुम्ही शाहू फुले आंबेडकर नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही असा प्रश्न केला होता। त्यावर त्यांनी मौन साधले होते, कारण शिवछत्रपतींचे नाव घेतले तर मुस्लिमांचे मते जातात अशा समरभावस्थेत त्यांनी एवढी वर्ष काढली। आता त्यांना रायगड आठवला आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले। यंदा बारामती लोकसभेवर सध्या राज्याच्या राजकारणाचं विशेष लक्ष आहे। याचे कारणही तसंच आहे, कारण बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे दोघेही एकत्रच मैदानात उतरले आहेत। बारामती मतदारसंघात ननंद विरुद्ध भावजाई अशी लढत होणार आहे, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या। त्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वतः संकेत दिले आहेत। बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील असे विधान त्यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे। बारामतीतील कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीच्या विकासाविषयी तळागाळातील प्रत्येक जण साक्षीदार आहे। तुम्ही सर्वांनी अजितदादांना नेहमी प्रेम दिलंय, त्या प्रेमातून उतराई होण्याची आम्ही नक्कीच प्रयत्न करू। बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील। तुम्ही मला एक संधी द्याल अशी आशा मी बाळगते। सुनेत्रा पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या उमेदवार असणार असल्याचं स्पष्ट संकेत आहेत। सुनेत्रा पवार यांचे बारामती मतदारसंघातील दौरे वाढले आहेत। आज दुसऱ्या दिवशी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। शुक्रवारी सुनेत्रा पवार यांनी विश्वकर्मा जयंतीला देखील उपस्थिती लावली होती। यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। नारायण राणे यांनी किरण सामंत यांना आशीर्वाद दिल्याने पुन्हा एकदा महायुतीकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले आहे। कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हे उमेदवारीसाठी चर्चेत राहिले आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत होते, मात्र आता पुन्हा एकदा किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने याआधीच दावा केला आहे। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून निवडणूक लढतील असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता होती, कारण रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा होता। मात्र किरण सामंतांच्या व्हायरल व्हिडिओवरून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे। 1 मार्चपर्यंत या मतदारसंघाचा उमेदवार कोण हे जाहीर होईल, तर दुसरीकडे या मतदारसंघात उमेदवारीसाठी मंत्री नारायण राणे यांचे नाव देखील आघाडीवर आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि नारायण राणेंच्या भेटीत रत्नागिरी, सिंधुदुर्गबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यानंतर आता किरण सामंतांचा नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यानंतर किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याची शक्यता पुन्हा बळावली आहे। शरद पवार गटाचे मोठे नेते राजेश टोपे आणि अजित पवार यांची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे।
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असं पक्षाचं नाव घेतलं. त्यांना तुतारी हे पक्षचिन्ह मिळालं. त्याचं अनावरण होण्याआधीच ही भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. अजित पवार आणि राजेश टोपे यांची बैठक सर्किट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या चर्चेच्या दरम्यान अन्य कोणी उपस्थित नव्हतं. राजेश टोपे अजित पवार यांना भेटून सर्किट हाऊसमधून निघाले. त्यानंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठलं. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबत झाली त्याची माहिती नाही. दरम्यान राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीला या भेटीबाबत स्पष्टीकरण देत, मी अजित पवारांना भेटलो नाही, मी त्या सर्किट हाऊसवर मुक्कामी होतो असं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं काही मंत्रिपदं रिक्त ठेवली असं सूचक वक्तव्य केलं होतं. तर मंत्रिपद रिक्त कुणासाठी ठेवलं हे राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं. यानंतर आज पुण्यात ही भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांच्या घोषणेनुसार महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आज रास्ता रोको करण्यात आला. जरांगे यांनी आपल्या प्रस्तावित आंदोलनात बदल केलाय. त्यानुसार मराठा समाज आज सकाळच्या सत्रात रास्ता रोको करेल. त्यानंतर दुपारनंतर त्याचं धरणं आंदोलनात रूपांतर होईल. उद्या अंतरवाली सराटी येथील बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल. ही बैठक निर्णायक असल्यामुळे तिला सर्व मराठा बांधवांनी यावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की आता 3 राज्ये असल्यानं मराठ्यांना न्याय मिळणं अवघड आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सोबत येत निर्णय घ्यायला हवा असं म्हणतानाच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. नवे डाव आखण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत, मात्र हे डाव मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर अधिवेशनाच्या नामाखाली सरकार पळवाटा शोधतंय, सरकार रडीचा डाव खेळतंय, आंदोलकांनी नोटीस स्वीकारावी, सरकारचा एकही डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तुम्ही तुतार्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणू असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. यातून नक्कीच मार्ग निघेल. कुणी धमकी देण्याचं कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झालाय, त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले की तुतार्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, परंतु महाराष्ट्रात 45 आम्ही म्हणत होतो, पण तेही आता आम्ही क्रॉस करू असं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढतीये. मोदीजी जात पात धर्म गट यांच्या पुढे गेलेले आहेत. मोदीजींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आणि तो असा म्हणतो की विरोधी पक्षांचं राजकारण आता बास, आम्हाला फक्त मोदीजी पाहिजेत. त्याचा प्रत्यय आता दिसतोय. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, 3 राज्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळालं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावलाय. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला महाराष्ट्रातील तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं जलद परवानग्या दिल्या असत्या तर आतापर्यंत बरीच प्रगती झाली असती असं प्रतिपादन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी केलं. त्यांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैष्णव म्हणाले, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या 508 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरवरील सुरत बिलिमोरा विभाग जुलै-ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यान्वित होऊ शकेल. त्यानंतर एकामागून एक इतर विभाग सुरू केले जातील. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये मर्यादित थांबा आणि सर्व थांबे सेवा असतील. मर्यादित थांबा असलेल्या गाड्या मुंबई ते अहमदाबाद हे अंतर फक्त 2 तासात पूर्ण करतील, तर इतर सेवेला सुमारे 2 तास 45 मिनिटं लागतील असं मंत्री म्हणाले. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई, ठाणे, वापी, सुरत, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद सारखी क्षेत्र एकाच आर्थिक क्षेत्रात बदलतील.